सकाळचे 5:30 वाजलेत बघा. आणि रात्रीपासून ना पोरांचं असं चालू होतं की सकाळी लवकर उठायचंय, सकाळी लवकर उठायचंय. आणि माझं कसं झालं होतं माहिती आहे का? आता खरं सांगते बघा, सकाळची ना पहाटेची साखर झोप असते ना, तर खूपच गोड असते. तर सकाळी बघा मला उठूसं वाटत नव्हतं. आणि असं 5 वाजता उठले तर म्हणलं 5 मिनिटं झोपूया. तर परत बघते तर की काय 5:30 पावणे 6 वाजल्या होत्या. आणि मी उठते ना त्यावेळेस बापूंनी सगळं झाडून वगैरे काढलेलं. आणि आज माझ्या अगोदर ना अक्षता, माऊली दोघं पण उठले होते. तर लगेच बघा माऊलीच्या पप्पांनी त्यांना एक एक आवाज दिला तर लगेच उठून बसले होते. इतकी त्यांना पण गडबड झाली ना. आणि सकाळी सकाळी ना असं सगळी तिच्या अक्षताच्या मैत्रिणी परत आल्या होत्या तिच्याकडं. तर दररोज बघा शाळेत जाताना आमच्या घरूनच जातात, इथूनच येतात. आणि माऊलीचं पण असं काहीसं आवरायचं चालू होतं. तर सकाळी सकाळी पाणी सुटते 7 सव्वा 7ला. तर माऊलीच्या पप्पांचं पाणी भरायचं चालू होतं. आणि आज रोजच्यापेक्षा पण आज थोडंसं लवकरच पाणी आलं होतं. आणि असं काहीच बघा सकाळची गडबड चाललेली. तर आज चहा आत्यांचं पण आवरलं होतं. तर आत्यांनी चहा बनवला होता. तर इकडं आत्यांचं पण तयार झाले होते. आत्यांना पण सकाळी सकाळी ना लवकर जावं लागतं. तर इकडे ना मुलांची असं प्रभात फेरी निघाली होती. तर हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळचे ना 7:30 पावणे 8 वाजलेत बघा. आणि माझी सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे झाली. आणि आज ना 15 ऑगस्ट आहे. तर सगळ्यांना ना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी सकाळी ना इतकी धांदल उडाली होती बघा. सकाळचे 5:30ला उठले होते तरी काही कामं होईन असं झालेत. आणि सकाळी सकाळी पाणी वगैरे सुटलं होतं. तर अक्षर आणि माऊली आज इतकं लवकर उठलेत बघा. आज माझ्या अगोदरसुद्धा त्यांनी आंघोळ वगैरे आवरलं, सगळं आवरलं. तर आता शाळेत गेले तर माझं म्हणलं तर चहा वगैरे झालं. आणि आता माऊलीच्या पप्पांचा उपवास आहे. अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत ना, त्याच्यामुळे आज स्वयंपाकाचं काय जास्त टेन्शन नाही. तर थोड्या वेळाने अक्षता माऊली शाळेत आले तर मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर सगळ्यात अगोदर मी देवपूजा आवरून घेतलेली. आणि त्याच्यानंतर ना हे बघा असं सकाळी सकाळी ना मस्त कोळ ऊन पडलेले. तर माऊलीचे पप्पा पण ना शाळेत गेलेत पोरांकडं. तर सकाळी सकाळी बघा आत्यांना पण जायचं असतं ना शाळेत. आत्याची पण इतकी गडबड चालली होती. तर माझ्या अगोदर आत्यांनी चहा बनवला अक्षता माऊलीसाठी ना. मस्त चहा बिस्किट खाऊन गेलं बघा अक्षता आणि तिच्या मैत्रिणी. तर हे बघा बिस्किटचा पुडा फोडलाय. तर पोरांना असं इतकं हरकून गेले होते, कधी एकदा शाळेत जायला आणि कधी एकदा नाही. माऊलीचं तर काही सांगायलाच नको. माऊली तर माऊलीने अगोदरच रात्री सांगून ठेवलं होतं मला की मला उद्याच्याला मम्मी मला उद्या 5 वाजता उठव. तर बघा एक पप्पांनी तर एकच आवाज दिला तर लगेच उठून बसला. माझ्या अगोदर बघा दोघं पण उठले होते. तर सकाळी ना एवढंही झालेलं काय सांगायलाच नको. तर आता आपलं सकाळचं बाहेरचं असं वातावरण. आत्या पण गेलेले शाळेत. तर मला शेळ्यांचं बघा, शेळ्यांना आज खुराक वगैरे ठेवलं नाही, काय नाही. त्या पोरांच्या नादात ना मला पण काही काम सुधारलं नाही. चला आता पटपट आवरून घेते. आणि त्याच्यानंतर ना मला आता थोडीशी घरातली साफसफाई करायची. पत्रे वगैरे बघा थोडेसे जाळे झालेत ना, ते सगळं झाडून झटकून घ्यायच्यात. फरशी वगैरे स्वच्छ करून घ्यायचे. आणि उद्या भावाचा उपवास आहे ना, त्याच्यासाठी मला आज सगळं स्वच्छ करून घेऊया. आणि परवा दिवशी बघा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमीसुद्धा ते एका दिवशी नागपंचमी आहे. आणि भावाचं उपवाससुद्धा एकाच दिवशी आलेला आहे. पावलीनं ना शाळेत ना आल्या बघा असं जे काही खाऊ भेटलंय का नाही शाळेत, ते मला लगेच आल्या असं गोळ्या परत बिस्किट असं मला दिलेलं आहे. तर हे माऊली हे कसल्या गोळ्या आहेत? तर हे तर मला तर वाटलं की अगोदर खडूच आणला की काय माऊलीनं. तर हे बघा असल्या प्रकारच्या गोळ्या आहेत. 2-3 प्रकारच्या गोळ्या, परत एक बिस्किट पुडा आणि एक गुलाबाचं फुलसुद्धा आणून दिली बघा माऊलीनं माझ्याकडं. एक वही भेटली का? आणि तुला एक्झाम बोर्ड भेटले आणि अक्षताला 2 एक्झाम बोर्ड. तुला 2 भेटलेत का? पहिला नंबर आलता मग मला 2 भेटले. होय, कशात पहिला नंबर आलता? चित्रकलेत आणि आणि बिस्किट पण खाऊन टाकते. ती काय ठेवून घे की तुझं. संगीत खुर्ची म्हणून 2 एक्झाम बोर्ड.
माऊलीला भेटलेले ना. संध्याकाळचे 4:30 वाजलेत बघा. तर 2-3 दिवस झालं असं चाललं होतं आम्हाला अकलूजला जायचं होतं पंचमीची खरेदी करायसाठी. आणि माऊलीच्या पप्पांना काही वेळ भेटत नव्हता तर आज आले घरी. तर माऊली बाळ बघा कसं रेडी आहे. हाय. तर तिकडं ना मांजराची पिल्लं बसतात बघा. छोटी छोटी आपली चिंगू मिंगू बसल्यात. तर सारखं त्या पिल्लांबरोबर माऊली खेळतोय. परत त्यांना शेंगदाणे वगैरे टाकतोय खायला. तर आता जायला यायला ना कामात किती उशीर होतोय. तर भरपूर असं उशीर होतोय. तर चला माऊलीला कुठं जायचं म्हणलं का माऊली लगेच तयार होतो. आणि सगळी कामं वगैरे करावं लागतात. कपडे वगैरे काढून ठेवली. माऊलीचं पप्पाचा मोबाईल घरात राहिला का. माऊलीचं बघा सगळ्याच्या अगोदर रेडी असते आणि महागडागत असतं मम्मी उरक लवकर चल लवकर चल. आलं एकदाच बघा कपडे घ्यायला. तर अक्षताच्या अगोदर कपडे घ्यायला चालू होतं. तर तिला ना टॉप घ्यायचं होतं. आता आधोरकादा श्यामकुमारमध्ये ना ऑफर चालू होती बघा. आणि आता ही तर जाहिरात तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल. तर भरपूर असं जाहिरात चालू होती. आठवडा झालं जाहिरात चालू तर अगोदर ना अक्षराला घेते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते काय घेतलं आणि काय नाही, कसले टॉप घेतले काय नाही. तर त्याच्यानंतर बघा असं टॉप घेऊन बाहेर आलो तर लगेच बघा असं रॉयली निघाली होती. तर बघल तिकडं आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ना भरपूर अशी गर्दी पण होती आणि त्याच्यासाठी आणि सणासाठी पण ना बघल तिकडं अशी गर्दी होती बघा. आता हे 2-3 दिवस झालं ऑफर चालू आहे ना. आणि तिथून बघा तिथून बाहेर निघालो की परत दुसऱ्या ठिकाणी आलो तर तिथं सुद्धा ना ही रॉली आली आडवं. तर ते सुद्धा भरपूर असे ट्रॉफिक झालं होतं आणि भरपूर अशी गर्दी. आता ह्या ट्रॉफिकमध्ये तर अजिबात जाता येत नव्हतं. सगळीकडनं ना असं ट्रॉफिक एकदम जाम झालं होतं. आणि आता उद्या 2 दिवसार सण पण आले ना अशी भरपूर गर्दी पण होती. आणि हे ट्रॉली पण ना म्हणजे काही बऱ्याच गाड्या वगैरे होत्या. आणि आता ह्याचा आवाज ना पूर्णपणे मी बंद केला होता. त्याच्यानंतर बघा आता काय घ्यायचं होतं घेऊन झालं. आणि आम्ही ना असं हे बरेच दिवस झालं तर मला झाडं पण घ्यायचं राहिलं होतं. आणि गेल्या वेळेस आलो पण त्यावेळेस पण काही घेणं झालं नाही. आता माऊलीचे पप्पा म्हणत होते की आता ह्यावेळेस ना आज लई उशीर झाला आहे तर आज नको घ्यायला तर परत कधीतरी घेऊ. आता आज एक म्हणून मला वाटत होतं की परत कधी आलं तर असंच होतं आहे की घेणं होत नाही. आणि एक मन वाटत होतं की उशीर झाला आहे आता काय करू हे पण समजत नव्हतं. मग काय मी म्हणलं चला नुसतं बघूया तरी बघायला आलो. आणि बघा आम्ही कपडे वगैरे घेऊन बाहेर आलो तर मला तिथे एक सबस्क्रायबर ताई भेटल्या होत्या. तर खूप छान वाटलं बघा. असं म्हणलं असं अगदी मनाला खूप छान वाटलं होतं. असं आपलं म्हणजे की आपल्याला म्हणजे की कुठंतरी आणि कोणतरी असं ओळखतंय असं ते बघा ताई म्हणजे असं बोलत होत्या. खूप छान वाटलं. त्याच्यानंतर हे बघा असं एवढ्या छान बदक आणि झाडं वगैरे होती. आता हे जे काही नावं मला माहीत नाहीत बरं का. हे बरंच काही शोचं होतं. आणि बघा खाऊचे पान होती की काय असं वाटतं तुम्हाला. आणि मला ना मिनी प्लॉट घ्यायचा होता पण ते पण काही घेणं झालं नाही. असं आता पुढच्या वेळेस कधीतरी बघू. आता छान छान माठ परत कुंड्या बरंच काही वेगवेगळं होतं. आणि सगळं काही आम्ही ना फिरून बघितलं. आता ह्याला काय म्हणते ती मला माहित नाही बरं का. आता तुम्हाला जर माहित असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बरेचसे झाडांची नावं ना वेगवेगळे ते काही मला माहीत नाही. सगळ्या झाडाची काही नावं मला माहीत नाहीत. तर हे बघा एवढी छान छान शोची होती. आता मी कोणती झाडं घेतली आणि कोणती नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करते. तर आता इकडे ना संध्याकाळची बघा 7:15 वाजले होते. एवढा छान वास तर दरवळत होता का नाही खूप छान असं. तर माऊलीचं बघा हे बदक वगैरे असं बघायचं होतं. तर घरी आलो तर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर इकडे मी ना भात टाकला होता शिजायला. इकडं माऊलीचं आणि बापूंचं आणि माऊलीच्या पप्पांचं जेवण झालं होतं. तर माऊलीच्या पप्पांचं जेवण अजून चालू होतं. त्यांचा उपवास होता. आणि आले आले बघा पटकन स्वयंपाक बनवला मी आणि आत्याने मला मदत करू लागली. मी मेथीची भाजी आणि मस्त डाळ कांदा बनवला होता. तर त्यावर तर आत्यांनी भाकरी बनवून घेतल्या होत्या. तर पटकन स्वयंपाक झाला. तर दळणं पण आम्ही येतोय की नाही तोपर्यंत असं दळणं पण भरपूर अशी आली होती. आता सगळं अख्खं गाव झोपतं होतं पण आम्हीच तेवढं ना जागं होतो. तर आता मी अक्षता आणि आत्या जेवायचं राहिलं होतं. तर अगोदर ते तिघं जेवून घेतलं होतं. त्यांचं झालं होतं. आणि माझं गिरणीपाशी ना तिथं पण थांबावं लागतंय. त्यांना बघा जेवण वाढत वाढत इतकी धावपळ झाली ना आल्यानंतर. आता अक्षरशः 10 तर वाजून गेले होते. आम्हाला अजून जेवण करायचं होतं. तर इतकी बघा आज धावपळ असं कुठं जायचं म्हणलं ना इतकी धावपळ होती ना काय सांगायलाच नको. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया का नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये.